तुम्ही एकदा सांगितलं होतं सर, ही एक घर असं आहे की मोक्षाची पायरी आहे. मोक्षाची पायरी आहे, मोक्षाकडे जाणारी पायरी आहे. पायरी आहे हा, का मोक्षाला अडवणारी पायरी आहे? मोक्षाला अडवणारी म्हणता येते. जर इच्छा अतृप्त राहिली तर ती मोक्षाला अडवणारी राहिली. थोडक्यात इच्छापूर्ती तुमच्या असेल तर इच्छा तृप्त असो वा अतृप्त, इच्छा आहे हा. इच्छा आहे आणि इच्छा कधीही संपणार नाही. राईट. बघा, आपल्याला एक इच्छा असेल, ती इच्छा पूर्ण झाली की आपल्याला दुसरी इच्छा 100% होतेच होते. आणि इच्छा मध्ये अडकणं हे दुःखाचं सर्वात मोठं रिझन आहे. जो व्यक्ती इच्छांमध्ये अडकलेला आहे तो व्यक्ती कधीही मोक्षापर्यंत पोहोचू शकत नाही. त्यामुळे मोक्षाला अडवणारी पायरी कुठली असेल तर 11वं घर आहे, कारण ते मोक्षाचा लॉस करतं. राईट. मोक्षाच्या घरापासून ते 12वं घर आहे का नाही? होय सर, 12वं घर. मोक्षाच्या घरापासून ते 12वं घर आहे. त्यामुळं मोक्षाचा लॉस करणारं घर कोणतं असेल तर ते कुठलं घर आहे? 11वं घर आहे. 11वं. बघा, हे जे घर आहे 11वं घर, हे घर 12व्या घरापासून आहे. 12व्या घरापासून 12वं घर आहे. त्यामुळं मोक्षाचं लॉस करणारं घर कुठलं आहे तर ते 11वं घर आहे. मोक्षाचं लॉस करणारं घर कोणतं घर असेल तर ते 11वं घर आहे. आता बघा, ऍस्ट्रोलॉजी मधलं सगळ्यात भारी घर तुम्ही म्हणणार की 11वं घर आहे. बरोबर म्हणू शकता. यामध्ये तुमचे लाभ बसलेले आहेत. यामध्ये तुमचे लाभ बसलेले आहेत. यामध्ये तुमचा प्रॉफिट बसलेला आहे. हे तुमच्या कर्मक्षेत्रापासून सेकंड हाऊस आहे. त्यामुळे कर्मक्षेत्राचा सस्टेनन्स यामध्ये बसलेला आहे. कर्मक्षेत्राचा पैसा अँड सस्टेनन्स. राईट. कारण कर्मक्षेत्रापासून दुसरं घर आहे. यामध्ये तुमची इच्छा बसलेली आहे आणि यामध्येच तुमची विश फुलफिलमेंट बसलेली आहे, म्हणजे इच्छापूर्ती. इच्छापूर्ती बसलेला आहे. राईट. हे घर फ्रक्टिफिकेशन करतं, म्हणजे फलित करायचं काम करतं. कोणत्याही गोष्टीला फलित करायचं काम हे घर करतं. फलित, फ्रक्टिफिकेशन म्हणजे हरी झेंडी दाखवण्याचं काम करतं. राईट. प्रत्येक गोष्टीला हरी झेंडी दाखवण्याचं काम कुठलं करणार आहे? 11वं घर करणार आहे. आता या घरामध्ये आणखीन काय बसलेलं आहे तर या घरामध्ये तुमचे फ्रेंड्स बसलेले आहेत. तुमचा जो मित्र परिवार आहे तो कोण आहे तर तो 11वं घर आहे. तुमचे फ्रेंड सर्कल, तुमचं फ्रेंड सर्कल. फ्रेंड सर्कल बसलेला आहे. याला तुमच्या आजूबाजूच्या लोकांशी सुद्धा जोडू शकता. त्यामुळे समाजाचं घर सुद्धा, समाजाला सुद्धा 11व्या घरातून पाहिलं जातं. सोशल सर्कल तुमचं 11वं घर आहे. त्यानंतर तुमचा जो मोह आहे तो सुद्धा 11वं घर आहे. मोह म्हणजे काय? इच्छा. मोह म्हणजे काय? इच्छा. आता बघा, या 11व्या घरामध्ये बऱ्याच गोष्टी तुम्हाला चांगल्या दिसतील. 11वं घर दिसायला कसं आहे? सुंदर आहे. सगळ्या घरांपैकी बऱ्याच लोकांचं आवडतं घर हे 11वं घर आहे. जर तुम्हाला 11वं घर माहित असेल. बघा का आवडतंय? ज्योतिषमध्ये लाभ 11व्या घरामध्ये बसलेला आहे. ज्योतिषमध्ये प्रॉफिट 11व्या घरामध्ये बसलेला आहे. ज्योतिषमध्ये कर्मक्षेत्राचा पैसा 11व्या घरामध्ये बसलेला आहे. तुमचा सस्टेनन्स कर्मक्षेत्राचा 11व्या घरामध्ये बसलेला आहे.
कर्मक्षेत्राचा पैसा आहे, प्रॉफिट आहे, इच्छा आहे, लाभ आहे, तुमच्या विश फुलफिलमेंट म्हणजे इच्छापूर्ती आहे. इच्छापूर्ती सुद्धा 11व्या घरामध्ये बसलेला आहे. कोणत्याही इच्छेची पूर्ती ह्या 11व्या घरातून होणार आहे. त्यामुळे हे घर फलित करणारं घर आहे. प्रत्येक गोष्टीला हरी झेंडी दाखवणारं घर आहे. प्रत्येक गोष्टीला हरी झेंडी दाखवणारं घर आहे. बघा या घरामध्ये तुमचं फ्रेंड सर्कल बसलेला आहे. किती चांगली गोष्ट आहे. तुमचं फ्रेंड सर्कल साक्षात 11 घर आहे. समाज, तुमचं सोशल सर्कल सुद्धा 11 घर आहे. तुमच्या साईडला कोण असतं, आजूबाजूचे लोक 11 घर आहे. समाज असल्यामुळे सोशल वर्क समाजसेवेला 11 घराशी जोडलेला आहे. 11 घर तुमचा प्रॉफिट दाखवतो, तुमचे गेन्स दाखवतो, तुम्हाला होणारे लाभ दाखवतो. आता प्रॉफिट आलं, प्रॉफिट असंच होत नाही. भले तुम्ही सस्टेनन्स करत असाल, भले तुम्ही पैसा मिळवत असाल, दुसरं घर स्वतःचा पैसा दाखवतं. 6वं घर काय करतं की कस्टमर कडून आलेला पैसा दाखवतो. 8वं घर अचानक पैसा दाखवतो. पण या पैशाच्या द्वारे आपल्याला लाभ झाला की हानी झाली याची माहिती कोण देणार आहे? 11वं घर देणार आहे. आणि हानीपेक्षाही 11वं घर काय सांगतं की या गोष्टींद्वारे माझं प्रॉफिट काय झालं, मला गेन्स काय झाले, माझ्या लाईफ मधले गेन्स, माझ्या लाईफ मधले प्रॉफिट हे मला कोण दाखवणार आहे? तर ते 11वं घर दाखवणार. कुठल्याही गोष्टीला फलित कोण करणार आहे? 11वं घर करणार आहे. तुमच्या इच्छांना फलित कोण करणार आहे? 11वं घर करणार आहे. या घरामध्ये तुमचं ग्रुप वर्क बसलेला आहे, टीम वर्क बसलेला आहे. इंडस्ट्रीज मोठ्या मोठ्या 11वं घर आहे. त्यामुळे इंडस्ट्री रिलेटेड जॉब 11वं घर आहे. फायनान्स साक्षात कोण आहे? 11वं घर आहे. फायनान्शियल सेक्टरला तुम्ही जोडू शकता, कारण इथं प्रॉफिट बसलेला आहे. प्रॉफिटचा संबंध फायनान्स आहे. फायनान्स रिलेटेड जॉबला सुद्धा पाहू शकता. ओव्हरऑल या गोष्टी 11वं मध्ये आहेत. मोहाला तुमच्या इच्छांना सुद्धा 11वं घर म्हणू शकता. आता मोह का? तर तुमच्या इच्छा आल्या तिथं मोह आला. त्यामुळं 11वं घर हे इच्छेचं आहे आणि मोहाचं आहे. आता दिसताना हे घर कसं दिसते? दिग्विजय सर, दिसताना कसं दिसते घर? जास्त पॉझिटिव्ह दिसतं ते दिसताना सगळ्या बाबतीत. सगळ्या बाबतीत पॉझिटिव्ह आहे. येस सर. एक्सलंट घर आहे. म्हणजे तुम्ही जर आतापर्यंतची जर घरं बघितली असतील, कर्मक्षेत्राचं घर एक्सलंट आहे. 10वं घर कर्मक्षेत्राचा बसलेला आहे. कर्मक्षेत्राचा साक्षात पैसा इथं बसलेला आहे. राईट? प्रॉफिट इथं बसलेला, लाभ इथं बसलेला. कसं वाटतंय घर? कसं वाटतंय घर? एक्सलंट वाटतंय? बोला कोण तर. एक्सलंट वाटतंय घर? आजचं लेक्चर बोलायचं आहे आपल्याला, कारण बोललं तर समजणार आहे. अमोल सर, कसं वाटतंय घर 11वं घर? एक्सलंट आहे. एक्सलंट आहे गुरुजी. एक्सलंट आहे. आता बघा, प्रत्येक गोष्टीला फलित करणारं घर हे आहे. याला फलित म्हटलेलं आहे. फलित, फुलफिलमेंट, फुलफिलमेंट ऑफ एनिथिंग. प्रत्येक गोष्टीचं फलित करणारं घर हे आहे. आता ह्याला कसं जोडू शकता प्रत्येक गोष्टीचं फलित? बघा, पहिल्या घराचा स्वामी 11व्या मध्ये गेला, काय फलित झालं? पहिल्या घराचा स्वामी 11व्या मध्ये गेला, तुमची हेल्थ फलित झाली. हो सर. हेल्थ फलित झाली. हेल्थला फलित केलं. दुसऱ्या घराचा स्वामी 11व्या घरामध्ये गेला, पैशाच्या बाबतीतल्या गोष्टी फलित झाल्या. पैशाच्या बाबतीत प्रॉफिट झाला, पैशाच्या बाबतीत लाभ झाला, पैशाच्या बाबतीत इच्छापूर्ती झाली, फॅमिलीच्या बाबतीत इच्छापूर्ती झाली. येस ओर नो? येस. तिसऱ्या घराचा स्वामी 11व्या मध्ये गेला, काय फलित झालं? पुरुषार्थ फलित झाला. येस, पुरुषार्थ झाला, पुरुषार्थ फलित. चौथ्या घराचा स्वामी 11व्या मध्ये गेला, काय फलित झालं? भूमिभवन साक्षात फलित झालं. या गोष्टींचं सुख मिळालं. येस, फलित करणारं घर आहे. बघा, फलित करते हे घर म्हणजे काय करते? तथास्तु बोलते. काय बोलते? तथास्तु. एक वर्ड लक्षात ठेवा या घराबद्दल. ओके, हे घर काय म्हणतो? तथास्तु. जा, तुझं काय होणार आहे? तुझी इच्छा पूर्ण होणार आहे. चतुर्थ स्वामी 11व्या मध्ये आला म्हणजे काय इच्छा पूर्ण झाल्या? भूमी, घर, प्रॉपर्टी, त्यामध्ये लाभ झाला.
काय झालं, यामध्ये गोष्टी फलित झाल्या, या गोष्टींना हरी झंडी मिळाली. लक्षात आलं? येस. त्यानंतर पंचम भावाचा स्वामी 11व्या घरामध्ये आला, प्रेम फलित झालं. मुलांच्या बाबतीत इच्छा फलित झाल्या, मुलं झाली. थोडक्यात मुलांच्या काही इच्छा असतील तर त्या फलित झाल्या, लाभ झाला. राईट. येस. 6व्या घराचा स्वामी 11व्या मध्ये आला, काय झालं, जॉब फलित झाला. जॉब मधून इथं काय होणार आहे, प्रॉफिट. जॉब मधून काय होणार आहे इथं, गेन्स. जॉब मधून काय होणार आहे इथं, विश फुलफिलमेंट, इच्छापूर्ती. जॉब मधून लाभ. एवढ्या सगळ्या गोष्टी आहेत जॉब मधून. 7व्या घराचा समय 11व्या मध्ये आला, काय फलित झालं, बिझनेस फलित झाला. बिझनेसमध्ये लाभ होऊ लागले, बिझनेसमध्ये प्रॉफिट होऊ लागला. मॅरेजमध्ये लाभ झाला, मॅरेजमध्ये प्रॉफिट झाला. मॅरेज नंतर इच्छापूर्ती झाली, मॅरेज केल्यानंतर इच्छापूर्ती झाली, मॅरेजच्या बाबतीत इच्छापूर्ती झाली. म्हणू शकता. येस सर. 8व्या घराचा स्वामी 11व्या मध्ये आला. 8वं घर पीडा देणार आहे, पण या घराला सुद्धा हे घर काय कराले, लाभ द्यायला. ज्योतिषमधून व्यक्तीला लाभ झाला, ज्योतिषमधून व्यक्तीला प्रॉफिट झाला, ज्योतिषमधून व्यक्तीच्या इच्छापूर्ती झाली, ज्योतिषमधून व्यक्तीला गेन्स झाले, ज्योतिषमधून व्यक्तीचा फायनान्स सुधारला. या अष्टम घराला सुद्धा हे फलित करते. राईट. एवढा 8वं घर डेंजरस गोष्टी यामध्ये बसलेल्या आहेत. त्या गोष्टींचा युटिलायझेशन केल्यानंतर 11वं घर त्याला काय करते, या गोष्टीतून फायदा दाखवते, प्रॉफिट दाखवते. राईट. म्हणू शकता. त्यानंतर बघा 9वं घर धर्म आहे, भाग्य आहे, गुरुस्थान आहे, नॉलेज आहे, हायर ज्ञान आहे. या बाबतीत 9व्या भावाचा स्वामी 11व्या मध्ये गेला. हायर ज्ञानाच्या बाबतीत फायदा झाला, लाभ झाला, प्रॉफिट झाला. नॉलेज घेतल्यानंतर फायदा झाला, गुरुच्या बाबतीत फायदा झाला, भाग्याच्या बाबतीत फायदा झाला, भाग्याच्या बाबतीत लाभ झाला. म्हणू शकतो. येस सर. भाग्याच्या बाबतीत इच्छापूर्ती झाली, भाग्यानं इच्छापूर्ती झाली. याला भाग्यच माझं काम करते, इच्छापूर्ती करते, असं म्हणू शकता इथं. येस सर. 10व्या घराचा समय 11व्या मध्ये आला. कर्मक्षेत्रामध्ये लाभ झाला, कर्मक्षेत्रामध्ये नेम फेम मध्ये लाभ झाला, कर्मक्षेत्राद्वारे प्रॉफिट झाला, इच्छापूर्ती झाल्या, कर्मक्षेत्रामुळे फायनान्स सुधारला, कर्मक्षेत्राचा आता पैसा देणार आहे. म्हणू शकता. 11व्याचा स्वामी साक्षात 11व्या मध्ये बसला. इच्छापूर्तीचा स्वामी इच्छापूर्तीमध्ये बसला. ज्या इच्छा होतील त्या इच्छा पूर्ण झाल्या. तुमच्या ज्या इच्छा होणार आहेत त्या इच्छाच पूर्ण व्हायला लागल्या. राईट. येस सर. 12व्याचा स्वामी 11व्या मध्ये आला. मेडिटेशन योगामध्ये इच्छापूर्ती झाली. जे पैसे इन्व्हेस्ट केले त्यामध्ये इच्छापूर्ती झाली. फॉरेनला गेल्याने इच्छापूर्ती झाली. राईट. म्हणू शकता. बेसिक लेवलला एकदम. येस. हानी झाल्यानंतर, लॉस झाल्यानंतर सुद्धा इच्छापूर्ती झाली. म्हणू शकता. म्हणजे 11वं घर काय घेऊन बसले, 11वं घर तथास्तु हा एक वर्ड घेऊन बसले. तर हानी झाल्यावरती इच्छापूर्ती हे मला कन्सेप्ट कळायला नाही. 12वं घर कशाचं आहे हो? हानीचं. घराचा स्वामी 11व्या मध्ये आला. बरोबर. ज्यावेळी हानी झाली त्यानंतर तुमची इच्छापूर्ती झाली. ओके. लक्षात आलं. ज्यावेळी खर्च झाला त्या खर्चातून काय झालं, तुमची इच्छापूर्ती झाली. ओके. हानी झाली म्हणजे तुम्ही खर्च केला कुठं ना कुठं, त्या हा. खर्चातून काय आलं, इच्छापूर्ती झाली. पैसे कुठतर घालवले, प्लॉट खरेदी केलाय, 8, 9, 10 लाख गेले. आता 10 लाख गेले, खर्च झाला, तुमची हानी झाली, पण त्यातून काय झालं, इच्छा पूर्ण झाली, फायदा झाला ना, प्लॉट मिळाला. येस सर. लक्षात आलं का. 12व्या घरात स्वामी 11व्या मध्ये कसा काम करतो. म्हणजे थोडक्यात प्रत्येक गोष्टीला फलित करणारं घर कुठलं आहे, 11वं घर आहे. यामध्ये तुमच्या इच्छा बसलेल्या आहेत, यामध्ये तुमचा लाभ बसलेला आहे, प्रॉफिट बसलेला आहे, यामध्ये फायनान्स बसलेला आहे. आणि हे घर प्रत्येक गोष्टीला हरी झंडी करते. याच्या 22 वर्ष जर बघितलं तर 11व्या घराचा स्वामी ज्या भावांमध्ये जाईल
त्या भावांच्या तुमच्या इच्छा असतील आणि त्या भावांच्या तुमच्या इच्छा पूर्ण सुद्धा होतील. म्हणू शकता? म्हणू शकतो. 11व्या घराचा स्वामी ज्याही भावामध्ये जाईल त्या भावाला फलित करायचं काम करेल. त्या भावांच्या रिलेटेड तुमच्या इच्छा असतील आणि त्या भावांच्या रिलेटेड इच्छा पूर्ण सुद्धा होतील. 11व्या घराचा स्वामी पहिल्यामध्ये आला, व्यक्तित्वाची इच्छा आहे, पर्सनॅलिटीची इच्छा आहे, पर्सनॅलिटी ओके झाली, लाभ झाला. 11व्याचा स्वामी दुसऱ्यामध्ये गेला, पैशाच्या बाबतीत काय झालं, इच्छा होती पैशाची आणि ती इच्छा पैशाची होती, ती पैशाची इच्छा पूर्ण झाली. 11व्याचा स्वामी 7 नंबर मध्ये गेला, इच्छा बिझनेसची होती, मॅरेजची होती, मॅरेज झालं, बिझनेस झालं, त्या बाबतीतल्या इच्छा पूर्ण झाल्या. म्हणू शकता लाभ झाला. म्हणजे 11व्याचा स्वामी ज्या भावामध्ये जाईल त्या तुमच्या इच्छा असतील आणि त्याच गोष्टी काय होणार, लाईफमध्ये फुलफिल होणार आहे. त्या गोष्टींना काय मिळणार आहे, हरी झंडी मिळणार आहे. बघा ट्रेन आलेली आहे, ट्रेन प्लॅटफॉर्मवर थांबलेली आहे, पण आता या ट्रेनला हरी झंडी जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत ती ट्रेन पुढे जाऊ शकते का? नाही जाऊ. नाही जाऊ शकत ना. हम्म. ज्या टायमिंगला, ज्या वेळेत तिला हरी झंडी मिळणार आहे त्यावेळीच ती पुढे जाणार आहे. राईट. Yes. आणि ही हरी झंडी साक्षात कुठलं घर आहे? 11. लक्षात ठेवा, प्रत्येक घराच्या बाबतीत हरी झंडी दाखवण्याचं काम 11वं घर करणार आहे. प्रत्येक इच्छेच्या बाबतीत हरी झंडी दाखवण्याचं काम 11वं घर करणार आहे. पैसा पाहिजे, इच्छा आहे, पूर्ण कोण करणार? 11वं घर. भूमिभवन वाहन पाहिजे, इच्छा आहे, पूर्ण कोण करणार? 11वं घर. संतान हवे, 5वं घर, पूर्ण कोण करणार? 11वं घर. जॉब हवाय, 6वं घर, पूर्ण कोण करणार? 11वं घर. मॅरेज पाहिजे, 7वं घर, पूर्ण कोण करणार? 11वं घर. भाग्य हवाय, इच्छा आहे, पूर्ण कोण करणार? 11वं घर. पद पाहिजे, ही इच्छा आहे, याला फलित कोण करणार? 11वं घर. म्हणजे थोडक्यात जर बघायला गेलं तर फलित करण्याचं काम इथं कोण घेऊन बसले? हरिचंडी करण्याचं काम कोण घेऊन बसले? तथास्तु बोलण्याचं काम कोण घेऊन बसले? 11वं घर. इंटरेस्टिंग आहे. येस सर. केपी ज्योतिषमध्ये याचा फार उपयोग आहे. केपी ज्योतिषमध्ये 11व्या घराला फार इम्पॉर्टंट दिलेला आहे. आणि 11व्या घरात ओके. दशांमध्ये सुद्धा जे केपी ज्योतिष आहे, प्रॉपर केपी ज्योतिष, त्यामध्ये सुद्धा 11वं घर जिथं बसलं त्या गोष्टी झाल्या. लक्षात ठेवा, तुमच्या लाईफमध्ये त्या गोष्टींना इझी वे मिळाला, थोडक्यात त्या गोष्टींना हरी झंडी मिळाली. त्यामुळं लक्षात ठेवा, 11व्या घरामध्ये ज्या घरांचे स्वामी जाऊन बसतील, ज्या घरांचे लॉर्ड जाऊन बसतील, त्या घरांच्या बाबतीत इच्छा पूर्ण होईल. बेसिक लेवलला म्हणू शकता. आता बऱ्याच गोष्टी आहेत, डायरेक्ट प्रेडिक्शनला जायचं नाही, आणि एक बेसिक लेवलला आपण अजून शिकतोय. त्यामुळे म्हणू शकता की काय होणार आहे, इथे इच्छापूर्ती होणार आहे त्या घरांच्या बाबतीत. राईट. आता मला सांगा, 11व्या घरामध्ये तुमच्या कोण बसलेला आहे? कुठल्या घराचा स्वामी बसलेला आहे? जर बसला असेल तर मला सांगू शकता. मला सांगा, प्रत्येकाच्या 11व्या घरामध्ये कोणत्या घराचा स्वामी बसलेला आहे? माहित आहे कोणाला? माझं फर्स्ट हाऊस लॉर्ड 11व्या घरात बसले. 11व्या घरामध्ये बसलेला आहे. ओके. चंद्रमा. चंद्रमा. ओके. 11व्या मध्ये आहे, सोबत केतू पण आहे. सोबत केतू पण आहे. ओके. म्हणजे थोडक्यात तुम्ही म्हणू शकता की व्यक्तित्वाच्या बाबतीत काय झालं, होणार आहे, इच्छापूर्ती होणार आहे, आणि ओव्हरऑल या व्यक्तीला लाभ, प्रॉफिट आणि इच्छापूर्ती होणार. ओव्हरऑल तुमच्या ज्या इच्छा असतील त्या पूर्ण होतील. पण केतू बसल्यामुळं इथं काय येणार आहे, ज्यावेळी तुम्ही ऑकल्ट मध्ये याल, ज्या दिवशी तुम्ही ऑकल्ट मध्ये याल त्यावेळी या इच्छापूर्तीचा वेग कसा वाढणार आहे? 10x न वाढणार आहे, 10 पटीनं वाढणार आहे. या व्यक्तीला इच्छा होतील, या व्यक्तीच्या इच्छा पूर्ण होत राहतील, या व्यक्तीला आजन्म लाभ होत राहील. पण केतू बसल्यामुळं केतू इथं कट करायचं काम करतोय. राईट. केतू इच्छा कट करायचं काम करतोय. एक तर इच्छापूर्तीमध्ये आपला लॉर्ड बसलेला आहे पहिल्या घराचा, तुम्ही साक्षात इच्छापूर्तीमध्ये बसलाय, व्यक्तित्व इच्छापूर्तीमध्ये बसलाय. या व्यक्तीला लाभ होत जाईल. पहिलं घर व्यक्तीच आहे, तुमचा आहे, सेल्फचा आहे, तुम्हाला लाभ होत जाईल. पण इथं केतू बसल्यामुळं त्या गोष्टीला कट लागेल.
आता ज्या दिवशी बरोबर. तुम्ही कट मध्ये याल काय होणार आहे, जो कट होता तो अडथळा होता, तो बाहेर गेला आणि इथे इच्छापूर्ती झाल्या, म्हणू शकता? हो सर. हो. लक्षात आलं? त्यामुळे आता ऑकल्ट मध्ये आल्यानंतर इच्छापूर्ती व्हायला लागेल, हो. प्रॉफिट व्हायला लागेल, इच्छापूर्ती व्हायला लागेल, फायदा होईल. व्हायला लागलेला. लक्षात आलं? हो हो yes. चला, आणखीन कुणाच्या 11व्या घरामध्ये कोणत्या घराचं स्वामी सांगायचंय? माझा फर्स्ट आणि फोर्थ घराचा लॉर्ड म्हणजे बुध हा. 11th मध्ये बसलेला आहे. फर्स्ट लॉर्ड अँड फोर्थ लॉर्ड. ओके, आणखीन कोण नाही ना? नाही, फक्त बुध आहे. आता बघा, फर्स्ट लॉर्ड अँड फोर्थ लॉर्ड 11th मध्ये बसलाय. फर्स्ट लॉर्ड काय, तुम्ही इच्छापूर्तीमध्ये गेला. येस फोर्थ काय, भूमी भवन वाहन येस लक्झरी इच्छापूर्तीमध्ये गेली. या दोन गोष्टींच्या बाबतीत इच्छापूर्ती होतील होय सर, झाले. किंवा या दोन गोष्टींद्वारे तुम्हाला लाभ होईल म्हणू शकता. ओव्हरऑल होय. तुमच्या लाईफ मध्ये सुद्धा लाभ होत राहतील, प्रॉफिट होत राहील म्हणू शकता. होय सर. तुमच्या ज्या इच्छा असतील त्या भूमी भवन वाहनच्या रिलेटेड असतील आणि Yes, त्या इच्छा पूर्ण होत राहतील म्हणू शकता. हो हो हो. घराच्या रिलेटेड असेल, वास्तूच्या रिलेटेड असली इच्छा ती सुद्धा पूर्ण होईल, झालेली असेल. होय होय. त्यामुळे सर मला काय होतं माहितीये का, मला वारंवार असं फील होतं की मला संकल्प म्हणजे काय पण होतं, संकल्प पूर्ती म्हणतो ना, म्हणजे संकल्प केला की तडी जातो मी. काही असं अडथळे येत नाहीत मला. 100% मी जे ठरवलं ते होतच असं होतं. लक्षात आणि आलं? विनासायास होतं. ते मला आज कळालं असं का होते. का होतं लक्षात आलं? हा का तर तुम्ही साक्षात इच्छापूर्तीमध्ये बसलाय येस आणि या इच्छा लक्झरीच्या असतील आणि त्या पूर्ण होतील, लक्षात ठेवा. येस. आता असं सांगा, आणि फोर्थ हाऊस सुख स्थान आहे. सुख पण तुमचं इथंच बसतं. येस सर. आता मला सांगा, 11व्या घराचा स्वामी कुठे गेलाय तुमच्या कुंडलीमध्ये? 11व्या घराचा स्वामी फर्स्ट हाऊस मध्ये. फर्स्ट हाऊस मध्ये. ओके, मग तेही चांगलं आहे. वाईस वर्षा झालं, साक्षात इच्छापूर्तीचं कॉम्बिनेशन बसलेलं आहे. हा, संकल्प सिद्धीप्राप्त असल्याचं वाटतं मला कधी कधी. प्रॉफिट इच्छापूर्तीचं कॉम्बिनेशन बसलेलं आहे. सगळ्या गोष्टी इझिली मिळतील असं म्हणू शकतो. इच्छा इझिली प्राप्त होतील. या व्यक्तीच्या आजन्मय इच्छा पूर्ण होत राहतील म्हणू शकता. होय सर. आणि इच्छा पूर्ण होत राहिल्यामुळं इच्छा वाढतील देखील. इच्छा कधीही सुटणार नाहीत, लक्षात ठेवा. ओके, आता 11व्या घराची फिलॉसॉफी बघा. सगळ्यात महत्वाची गोष्ट जर समजली तर समजेल. जे घर आजपर्यंत घर भाडे हे वाटलं, आतापर्यंत लेक्चर ऐकलं नंतर एवढ्या सगळ्या गोष्टी आहेत. लाभ, इच्छापूर्ती सगळ्यात इम्पॉर्टंट पार्ट आहे लाईफ मधला. आणि तो पूर्ण करतोय 11वं घर. तर तस तू बोलतोय म्हणजे वरदान आहे एक प्रकारचा 11वं घर, की मला काहीतरी मिळालं, मी केलं आणि त्यानंतर मला काय आला, त्यातून लाभ झाला, प्रॉफिट झाला, त्याचं घर 11वं घर. पण या 11व्या घराला जर मानलं ज्योतिषमध्ये, जर व्यवस्थित ज्योतिष जर तुम्ही जाणलं तर सगळ्यात डेंजर घर 11वं घर आहे. सगळ्यात डेंजर घर कुठलं आहे? 11वं घर आहे. 1 ते 12 घरांपैकी असं कोणतं घर नसेल ते या 11व्या घरापेक्षा डेंजर असेल. 8वं घर सुद्धा यापेक्षा डेंजर नाही. यामध्ये एवढी पीडा बसलेली आहे इच्छेमुळे. पण 11वं घर असं आहे जे काय आहे, जे डेंजर आहे. जे काय आहे? डेंजर आहे. तुम्ही म्हणणार कसं? बरोबर, प्रश्न पडणार ना. हो हो सर कसं हे 11वं घर एवढं डेंजर कसं आहे? प्रश्न पडलाय. प्रश्न होय. हो हो सर. आता बघा, 11वं घर पहिली गोष्ट म्हणजे काय की तुमच्या 12व्या घरातून 12वं आहे. मोक्षाला अडथळा. हे मोक्षाला अडथळा आणणारं घर आहे. 11वं घर कसं आहे? मोक्षाला अडथळा आणणारं घर. म्हणजे इच्छांमध्ये अडकवणं आणि मोक्षापर्यंत पोहोचू न देणं, याचं घर 11वं घर आहे. जर स्पिरिच्युअलिटी मध्ये असाल
तर जन्म आणि मृत्यू हे एक प्रकारचं चक्र आहे. हम्म. आणि या चक्रामध्ये आपण बरेच कालावधीमध्ये अडकलेलो आहे. बरोबर, म्हणून तर मनुष्याचा देह धारण केलेला आहे, म्हणून तर आपण अजूनपर्यंत काय या पृथ्वी तलावावर आहे. आता जर तुम्ही या जन्मचक्राच्या मृत्यूनंतर किंवा या जन्मचक्राच्या मृत्यूतून जन्मचक्राच्या फेऱ्यातून बाहेर पडायला असेल तर तुम्हाला 12व्या घराची सहाय्य घेणं फार अयंप आहे. 12वं घर तुमच्यासाठी फार अयंप आहे. प्रत्येकासाठी 12वं घर अयंप आहे, कारण ते मोक्ष सांगते. जसं प्रत्येक ग्रह तुम्ही 9 ग्रह पाहिले असतील, 8 ग्रह प्रत्येक गोष्टींमध्ये अडकवायचं काम करतात. 8 ग्रह प्रत्येक गोष्टीमध्ये अडकवायचं काम करतात. साक्षात गुरु देखील नॉलेजमध्ये अडकवायचं काम करतो. सूर्य देखील नेमफेमध्ये अडकवायचं काम करतो. शनी कर्मामध्ये, बुध बुद्धीमध्ये, प्रत्येक ग्रह कुठं ना कुठं अडकवायचं काम करतात. एकमेव ग्रह केतू जो काय करतो, मोक्षाची बात करतो, अडकू नको म्हणतो, बंधनातून मुक्त हो म्हणतो. तसंच 12वं घर हे बंधनातून मुक्त हो म्हणतं. पण ज्यावेळी तुम्ही मोक्षाच्या प्रवासामध्ये प्रवास करू लागता, आता पोचतोय, पहिली पायरी मोक्षाची केली, दुसरी पायरी, तिसरी, चौथी, 5वी, 6वी, 7वी, 8वी, 9वी, 10वी, 10 पायऱ्या, 10 स्टेप चालून तुम्ही पुढे आलेला आहात मोक्षासाठी. आणि फक्त आता एक स्टेप पूर्ण करायची आहे आणि मोक्ष प्राप्त आहे. आणि त्या स्टेपवर येऊन काय होतं, तुमच्या इच्छा जागृत होतात. या स्टेपवर येऊन तुमच्या इच्छा जागृत होतात आणि तुम्ही मोक्षापर्यंत पोहोचू शकत नाही आणि तुम्ही या जन्मचे मृत्यूच्या फेऱ्यातून बाहेर पडू शकत नाही. म्हणून हे घर सगळ्यात वाईट घर आहे असं आपण म्हणू शकतो. आता या एका गोष्टीसाठी फक्त हे वाईट घर नाही, प्रत्येकालाच मोक्ष हवा आहे असं नाही, राईट. पण दुसरीकडे जर बघितलं तर या प्रकृतीचं काय तर देणं घेणं आहे आपल्या लाईफमध्ये. बघा, ज्या गोष्टी आपण घेतो, ज्या गोष्टी आपण इच्छा करतो, त्या गोष्टी आपल्याला द्याव्या लागतात. कधीही लक्षात ठेवा, लाईफमध्ये ज्या गोष्टी तुम्ही अचीव्ह केलेल्या आहेत, ज्या गोष्टी तुम्ही घेतलेल्या आहेत, त्या गोष्टी आज ना उद्या तुम्हाला द्यायला लागणार आहे. याच्यासाठी एक स्टोरी आहे आणि ही स्टोरी जर समजली तर बऱ्याच गोष्टी क्लिअर होतील. बऱ्याच गोष्टी क्लिअर होतील. या स्टोरीचा संबंध 12व्या घराशी सुद्धा आहे आणि या स्टोरीतून 11व्या घराचं सुद्धा तुम्हाला काय गोष्टी आहेत ते समजतील. ही स्टोरी आहे एका ज्योतिषाची. कालीचरण नावाचे एक ज्योतिषी असतात. ओके. आणि काय होतं की महान ज्योतिष असतात, एक्सलंट प्रेडिक्शन असतं, ज्योतिषचं भयानक नॉलेज असतं. आणि काय होतं की त्यांना एकदा काय होतं, अपत्याची प्राप्ती होते. की अपत्य प्राप्ती व्हायच्या वेळी ते कुंडली तयार करतात. कुंडली बघतात, कुंडली बघितल्यानंतर फार रडतात. फार काय करतात, रडतात. कारण कुंडली बघितल्यानंतर त्यांच्या लक्षात येतं की जो हा व्यक्ती जो आहे, जो ह्या कुंडलीला धारण करून आलेला आहे, तो व्यक्ती काय करणार आहे, आपल्याकडून काहीतरी घ्यायला आलेला आहे. आपल्याकडून काहीतरी घ्यायला आलेला आहे. मागच्या जन्माचं याचं माझा काहीतरी संबंध आहे आणि या जन्मामध्ये ज्यावेळी हा व्यक्ती माझ्याकडून काहीतरी घेणार आहे, त्यानंतर हा व्यक्ती माझ्या लाईफ मधून निघून जाणार. म्हणजे त्याचं मूल त्याच्या लाईफ मधून निघून जाणार आहे. आणि हे मूल का आलेलं आहे हो, तर त्या मुलाला काय केलेलं आहे, या ज्या ज्योतिषाने काहीतरी घेतलेलं आहे, त्या मुलाकडून काहीतरी घेतलेलं आहे मागच्या जन्मामध्ये. आणि जे घेतलेलं आहे ते द्यायला हे मूल आलेलं आहे. आता काय होतं, हे मूल जन्माला येतं, मुलाचं पालन पोषण करणं हे तर पित्याची जबाबदारी आहे. नाईलाज असतो, त्याचं पालन पोषण केलं जातं. आणि ज्यावेळी त्याचं पालन पोषण पूर्ण होतं, 1-2 वर्षाचा जो पिरियड असेल, त्यानंतर ते मूल एक्सपायर होतं. तो मुलगा त्यांच्यातून निघून जातो. म्हणजे थोडक्यात काय तर मुलगा आलेला असतो, कुंडली बघितल्यानंतर लक्षात येतं की हा मुलगा काहीतरी घ्यायला आलेला आहे. मी काहीतरी ह्याच्या मागच्या जन्मामध्ये याच्याकडून काहीतरी घेतलेलं आहे आणि ते घ्यायला हा मुलगा काय आलाय, परत आलेला आहे.
त्याचा पिरियड पूर्ण होतो आणि तो एक्सपायर होतो. परत एकदा आनंदाची बातमी मिळते. पुढच्या वेळी अनेक अपत्य त्या ज्योतिषांना होणार असतं. कुंडली बघतात. कुंडली बघितल्यानंतर यावेळीची कुंडली बघून ते आणखीन मोठ्यानं रडायला लागतात. यावेळीची कुंडली बघितल्यानंतर ते आणखीन मोठ्यानं रडायला लागतात. कारण हा जो मुलगा असतो तो या ज्योतिषांना काहीतरी द्यायला आलेला असतो. पहिला मुलगा घ्यायला आलेला आहे आणि तो काय करतो, पालन पोषण घेतो आणि निघून जातो. आणि दुसरा जो मुलगा आहे तो द्यायला आलेला आहे. म्हणजे हा मुलगा या ज्योतिषांना काहीतरी देणार आहे आणि निघून जाणार आहे. लक्षात ठेवा. आता द्यायला आलेला आहे म्हटल्यावर ज्योतिषी काय करतात की त्याला शिकवत नाहीत. त्याला काय करतात की शिकवायचं बंद करतात, त्याला समाजामध्ये घालायचं बंद करतात, जेणेकरून हा काहीतरी मिळवेल आणि मला आणून देईल आणि याचा मृत्यू होईल, हा मुलगा माझ्यातून निघून जाईल. असे बरेच वर्ष लोटतात. ज्योतिषाचाच मुलगा तो, ज्योतिष सुद्धा त्याला शिकवलेलं नसतं. पण काय होतं की त्यांचं जे राज्य असतं त्या ज्योतिषांचं, त्या राज्यामध्ये जो राजा असतो त्या राजाला सुद्धा एक मूल अपत्य प्राप्त होते आणि त्या मुलाची कुंडली बनवण्यासाठी महान ज्योतिष आलेले असतात आणि सगळे ज्योतिषी काय टाकतात की हा मुलगा राजाचं नाव खराब करेल. जो राजाचा मुलगा असतो तो राजाचं नाव खराब करेल. आता राजाला प्रश्न पडतो की माझं एवढं नाव आहे आणि माझं जर नाव खराब करणार असेल तर किती वाईट गोष्ट आहे. अनेक ज्योतिषांची सभा येते. प्रत्येक जण हेच प्रेडिक्शन देतो की हा जो राजा आहे तो राजाचा जो मुलगा आहे तो त्याचं नाव खराब करणार आहे. आता राजा शेवटी त्याला चिंता पडते. तो काय करतो की अनेक ज्योतिषांना बोलून घेतो, बाहेरच्या ज्योतिषांना बोलून घेतो की असं काय, ह्याच्यावर काय उत्तर असेल तर थोडंफार तुम्ही मला क्लिअर करून सांगा आणि काय अडचणी असतील तर मला क्लिअर करून सांगा की नाव कशा पद्धतीने खराब होणार आहे आणि यावर काय करता येईल. बघा, प्रत्येक जण राजाला तेच सांगतो की राजा तुझा मुलगा तुझं नाव खराब करणार आहे. आता काय होतं की प्रत्येकानं हे प्रेडिक्शन दिलेलं असतं आणि इकडं हे ज्योतिष महाराज असतात, त्यांचाही मुलगा असतो. हा ज्योतिष महाराजांचा मुलगा काय करतो की राजाचा जो भिंत असते, राजाची जी भिंत असते, कधी तर तो आईसोबत राजाच्या राजवाड्याच्या इथं फेरफटका मारत असतो आणि राजाची जी भिंत असते त्या राजाच्या भिंतीवर एक कुंडली तयार करतो आणि म्हणतो की राजा, तुझ्या मुलाची कुंडली एक्सलंट आहे, तुझा मुलगा तुझं नाव मोठं करणार आहे आणि हे जे प्रेडिक्शन आहे हे मी माझ्या अयनांशावरनं दिलेलं आहे. म्हणजे याचं टायमिंग बाकीच्या ज्योतिषाने परफेक्ट घेतलेलं नाही, त्यामुळे त्यांना वाटते की हा जो मुलगा आहे ते नाव खराब करेल. पण जर ही अयनांश तुम्ही जर चेक करून पाहिली, हे जे टायमिंग तुम्ही चेक करून पाहिलं तर ह्या टायमिंग नुसार काय होणार आहे तर तुझं नाव तुझा मुलगा वर नेणार आहे. असं तो काय करतो, एका भिंतीवर राईट करून तिथून निघून जातो. आता राजा त्या भिंतीवरचं काय बघतो ते लिखित स्वरूपातलं गोष्ट बघतो आणि राजाला प्रश्न पडतो की एवढ्या हजारो ज्योतिषांनी काय केलं की राजा तुझं नाव खराब करणार आहे तुझा मुलगा, हे प्रेडिक्शन दिलं आणि हा एक वेगळा ज्योतिषी कोण आहे, भिंतीवर एक कुंडली तयार करून सांगतोय की ह्या अयनांशीनुसार ह्या टायमिंग नुसार राजा तुझा मुलगा तुझं नाव खराब न करता एक्सलेंट करणार आहे. राजाला सुद्धा थोडंफार ज्योतिषचं नॉलेज असतं. राजा चेक करून पाहतो, राजाला समजतं बरोबर आहे, हा मुलगा जो हे जे कोणी लिहिलेलं आहे त्याचं अगदी योग्य आहे, कारण ही अयनांश चुकलेली आहे, त्यामुळे प्रेडिक्शन वेगळं झालेलं आहे. राजा दवंडी पेटवतो कशामध्ये, आपल्या राज्यामध्ये, की जेणे कोणी हे प्रेडिक्शन दिलेलं आहे त्यांनी माझ्या समोर यावं, त्याला सुवर्ण मुद्रा मिळते. त्याला काय मिळतील, सुवर्ण मुद्रा मिळते. आता काय होतं की हा जो मुलगा असतो, जो ज्योतिषांचा मुलगा, त्याला तर परमिशन नसते जाण्याची कुठे, पैसे मिळवण्याची कुठे, कारण पैसे मिळवून दिले तर काय होणार आहे, तो इथून निघून जाणार आहे या जगातून. ज्योतिष सुद्धा त्याला शिकवलेलं नसतं. पण शेवटी ज्योतिषाचा जो मुलगा, तो वडिलांच्या ज्या कुंडल्या असतात त्या बघून बघून त्याच्यावर रट्टा मारून मारून तो ते ज्योतिष शिकलेला असतो. शेवटी डीएनए, वडिलांचा डीएनए मुलगामध्ये आलेला आहे. वडील जर महान ज्योतिष असतील, मुलगा सुद्धा महान ज्योतिष होणार, त्याचा डीएनए
वडिलांचं डीएनए त्याच्यामध्ये आलेला आहे. रट्टा मारून मारून रिकाम्या कुंडल्या बघून बघून ज्यावेळी वडील नसतील तो ज्योतिष शिकलेला असतो. राजाला आता जाऊया राजाकडे थोडक्यात, की राजानं काय केलं, दवंड पेटवलेली आहे. दवंड पेटवलेलं आहे. राजाला तो मुलगा मिळत नाही किंवा तो जो ज्योतिषी मिळत नाही. शेवटी फार प्रयत्नानंतर राजाला समजतं की ह्या महान ज्योतिषाच्या कालीचरण महाराजांच्या मुलानं हे प्रेडिक्शन केलेलं आहे. आता राजा त्या मुलाला घेऊन येतो, दरबारामध्ये बोलवतो. मुलाला म्हणतो तुला काय पाहिजे सांग. तो मुलगा म्हणतो मला काहीही नको. तो म्हणतो नाही काय ना काहीतरी तू घेतलं पाहिजेस. मुलगा म्हणतो मला काहीही नको. राजा म्हणतो ऍटलिस्ट तू खायला तरी काहीतरी घे. मुलगा म्हणतो काहीही नको. मग शेवटी राजा म्हणतो हे लाडू जे आहेत खायला ते लाडू घेऊन तू घरी जा. मुलगा शेवटी नाईलाज असतो, डब्यामध्ये लाडू घेऊन घरी जातो आणि घरी गेल्यानंतर त्या मुलाचा मृत्यू होतो. मृत्यू झाल्यानंतर वडील जे असतात त्याचे ज्योतिषी ते डबा ओपन करून पाहतात. डबा ओपन करून ज्यावेळी पाहतात त्यावेळी साक्षात त्या डब्यामध्ये काय असतं माहिती आहे? त्या डब्यामध्ये लाडू नसून सुवर्ण मुद्रा असतात. या स्टोरीचा जर मॉरल समजला असेल बऱ्याच गोष्टी समजतील. इथं काय झालं की जेवढं त्या मुलाचं देणं होतं ज्योतिषाला ते देणं त्यानं पूर्ण केलं आणि तो इथून निघून गेला. पहिला मुलगा जो होता त्याचं काय होतं, घेणं होतं. ज्योतिषाकडनं काहीतरी त्याला घ्यायचं होतं जे मागच्या जन्मामध्ये राहून गेलं होतं. त्यानं काय केलं, स्वतःवरचा खर्च घेतला आणि तो मुलगा निघून गेला. आणि दुसऱ्या मुलगाने काय केलं, जेवढं देणं होतं ते दिलं पण तो मुलगा तिथून निघून गेला. मॉरल ऑफ स्टोरी काय आहे की आपलं लाईफ सुद्धा क्रेडिट अँड डेबिटनं भरलेलं आहे. आपलं लाईफ सुद्धा क्रेडिट अँड डेबिटनं भरलेलं आहे. आपण जर समाजाकडे, आपण जर प्रकृतीकडे कोणती जर इच्छा करत असू तर त्या इच्छेला, जी आपली इच्छा पूर्ण झालेली आहे त्या देण्याला पूर्ण करण्यासाठी आपल्याला पुन्हा जन्म घ्यायला लागणार. लक्षात ठेवा. प्रॉपर्टी मागितल्या ना, भूमभवन वाहन मागत असाल, तुमची इच्छा पूर्ण होत असेल तर आता पुढच्या जन्मामध्ये जो व्यक्ती भूमिभवन वाहन ची इच्छा करणार आहे, ज्याला त्याची गरज आहे त्याला द्यायला तुम्हाला जन्म घ्यावा लागणार. हेल्थ मागितली होती ना, हेल्थ हवे आहे ना, आज मी हेल्थ मागितली, पण आता पुढच्या जन्मामध्ये प्रकृतीला आपल्याला हेल्थ ज्यांची बिघडलेली आहे त्यांची हेल्थ व्यवस्थित करण्यासाठी जन्म घ्यायला लागणार. पैसा मागितला होता ना, इच्छा केली होती पैशाची, आता ही इच्छा दुसऱ्यांची पूर्ण करण्यासाठी आपल्याला जन्म घ्यायला लागणार आहे. फिलॉसॉफी समजते? एवढं एक्सटेंड लेक्चर केले म्हणजे त्याचं काहीतरी महत्व आहे. लक्षात ठेवा. आपलं लाईफ असंच नाही, आपलं लाईफ क्रेडिट डेबिटचं एक खातं आहे. ज्या इच्छा तुम्ही मागाल त्या इच्छा दुसऱ्यांच्या बाबतीत, प्रकृतीच्या बाबतीत पूर्ण करण्यासाठी तुम्हाला जन्म घ्यायला लागणार आहे. आणि याच्यामुळे तुम्ही कुठं अडवले जाणार आहे? मोक्ष. या लाईफ मध्ये ज्या गोष्टी आपण इथं घेणार आहे, या प्रकृतीकडून, या कुंडलीकडून, या ग्रहांकडून, ग्रहची इच्छापूर्ती करणार आहेत ना, ग्रहच गोष्टी देणार आहेत. पैसा, प्रॉपर्टी, पिढा, मॅरेज, सगळ्या गोष्टी ग्रहच देणार आहेत. नेम फेम. आता त्या ग्रहांकडून ज्या गोष्टी घेतलेल्या आहेत त्याचा टॅक्स तर पे करायला हवा. या प्रकृतीकडून ज्या गोष्टी घेतलेल्या आहेत त्याचा टॅक्स तर आपल्याला पे करायला लागणारच आहे. 100% लागणार आहे. त्यामुळे ज्या इच्छा तुम्ही मागाल, जिथं जिथं तुमची इच्छा पूर्ती होईल तिथं तिथं तुम्हाला काय होणार आहे, मोक्षाची एक स्टेप तुम्ही मागे जाणार आहे. कारण त्यासाठी तुम्हाला जन्म घ्यायला लागणार आहे. त्या गोष्टी पूर्ण करण्यासाठी तुम्हाला लाईफमध्ये वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटीज करायला लागणार आहेत. लक्षात ठेवा. त्यामुळं जेवढ्या इच्छा कमी असतील तेवढ्या गोष्टी चांगल्या असणार आहेत लाईफमध्ये. नाहीतर आपली पुढची लाईफ काय असेल हे सांगता येत नाही. कोण आपल्या लाईफमध्ये काय तर द्यायला येणार आहे ज्योतिषांसारखं आणि कोण आपल्या लाईफमध्ये घ्यायला येणार आहे हे सांगू शकत नाही. ज्याच्याकडनं पैसा घेतला ना तो पैसा परत द्यायला तुम्हाला यायला लागणार आहे. प्रकृती आहे ना, त्याचा टॅक्स भरायला पाहिजे की. ज्याला पिढा दिली ना त्याची पिढा घ्यायला आपल्याला परत यायला लागणार आहे. देणं लागतं आपण सगळेजण या प्रकृतीचं.
मुक्तीची इच्छा आहे. मला मुक्ती मिळेल ह्या इच्छेनं मी काहीतरी करतोय, तर तिथं तुम्ही 11व्या घरामध्ये अटॅच्ड झाला. इच्छा जागृत झाली ना, या गोष्टी केल्यानं मला मुक्ती मिळेल, ही काय आहे? एक प्रकारची इच्छा आहे. म्हणजे मुक्तीची इच्छा करणं सुद्धा वाईट आहे का नाही? हो. मुक्तीचा विचार करावा आणि या गोष्टींद्वारे मला मुक्तीच मिळेल आणि त्याच्यासाठी मी काहीतरी करतो, तर तिथं सुद्धा मी अटॅच झालो. पण सर मग आपण रिअली मुक्ती होऊन कसं घ्यायचं? मुक्ती कशाला म्हणायची? तेच तर पुढे शिकायचं आहे 12व्या घरामध्ये. ओके, हा सर. लक्षात आलं? अटॅचमेंट ही मुक्ती नाही, लक्षात ठेवा. कधी कुठलंही कर्म करताना निष्काम कर्मयोग का सांगितलेला भगवद्गीतेत? येस. फळाची अपेक्षा न करणं. मी जे करतोय ते ऍज अ कर्मा म्हणून करतोय. तिथं कुठलीही फळ नाही, तिथं कुठलीही इच्छा नाही. जो देणार आहे तो भगवंत आहे, जो घेणार आहे तो भगवंत आहे. याला काय म्हणायचं? निष्काम कर्मयोग. या वाटेवर गेलो तर तिथं मुक्ती आहे. जिथं इच्छा आली तिथं 11वं घर जोडलं गेलं, तिथं मोक्ष कट झाला. एका सिंपल ओळीमध्ये. लक्षात येते? फार आयएमपी गोष्ट आहे. त्यामुळं लक्षात ठेवा, इच्छांमध्ये अडकू नका. इच्छा तुम्ही अटॅच झाल्या तर तिथं काय होणार आहे? आपल्याला त्या गोष्टी देण्यासाठी परत यावं लागणार आहे, एवढं लक्षात ठेवा. त्यामुळे जेवढ्या कमी इच्छा करता येतील तेवढ्या इच्छा कमी करा, नाहीतर परत यायला लागणार आहे. प्रत्येकाला यायला लागणार. क्रेडिट डेबिट खातं, प्रत्येकाचं खातं मांडलेलं आहे वर. आणि ज्योतिष अध्यात्म आहे. ज्योतिष एवढं परफेक्ट या गोष्टी कोणीही सांगू शकत नाही. आणि ज्योतिष हे अध्यात्म आहे, लक्षात ठेवा. जाणलं तर अध्यात्म आहे, नाही जाणलं तर मग अशाच आहेत गोष्टी. लक्षात आलं? येस. लक्षात आलं प्रत्येकाच्या? येस. आणि म्हटलेलं आहे बघा की इच्छा दुःखांचं कारण आहे. आशाही निराशी. इच्छाच तुमच्या दुःखांचं कारण आहे. आणि एक Yes. इच्छा पूर्ण झाली की माणूस दुसऱ्या इच्छेच्या पुढे जाणार आहे, मागे लागणार आहे. ती इच्छा पूर्ण होईल नाही होईल त्याच्यामध्ये तो अडकला, परत एकदा तिसऱ्या इच्छेमध्ये जाणार आहे आणि काय होणार आहे? व्यक्ती दुःखामध्ये ग्रसित होणार आहे. थोडक्यात इच्छा दुःखाचं कारण. त्यामुळे 11व्या घरामध्ये सगळ्यात मोठं दुःख आहे असं म्हटलं तरी चालेल. फक्त ते दिसत नाही.